नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला बनवायचे आहे मेथी मटर मलाई. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो आहे आणि 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर 5-6 काजू घेतलेली आहेत आणि मटार घेतलेली आहेत. त्यानंतर मेथीची भाजी घेतलेली आहे. पानं घेतलेली आहे फक्त ही. बघू शकता तुम्ही, जास्त मोठी नाही आहे. आणि आवडत असल्यास तुम्हाला तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता. मी अशीच घेतलेली आहे, अशी पानं कट करून फक्त. आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी. चला तर आता आपण हे भाजून घेऊया, कांदा टोमॅटो. तर पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इकडच्या गॅसवर मी पातेले ठेवलेले. आपल्याला त्यामध्ये मटार उकडून घ्यायचे आहेत आपले. तर मटार उकडून घेते मी. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालायची आपल्याला मटार उकडताना. तर कांदा घालूया आपण. कांदा मिरची आणि ही छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. काजू घालायचे आपल्याला यामध्ये. 5 ते 6 काजू आहेत. छान परतून घ्यायचे आपल्याला हे. जिरे घालायचे आपल्याला यामध्ये थोडेसे. तुम्ही यामध्ये जिरे पावडरसुद्धा घालू शकता. आणि टोमॅटो घालून परतून घ्यायचा आहे. एक टोमॅटो आहे. तर आपले मटार छान शिजलेले आहेत. आता गॅस बंद करते मी आणि हे मटार आपल्याला थंड पाण्यात टाकायचे आहेत. बघू शकता छान असे शिजलेले आहेत. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. तर हळद घालूया, अर्धा चम्मच. त्यानंतर आमचूर पावडर घालत आहे थोडीशी. आवडत असल्यास घाला, नाही घातली तरी चालेल. लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चम्मच, जास्त नाही घ्यायचं यापेक्षा. धने पावडर घेतलेली आहे 1 चम्मचपेक्षा कमी आहे ती पण. आणि छान आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये. तर मीठ घालूया, चमचाभर मीठ आहे. मिठामुळे छान टोमॅटो लवकर शिजेल आपला, मऊ होईल. त्यामुळे मीठ घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थंड झाल्यावर. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्ही. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला थोडंसं बटर. तर 2 हिरवी इलायची घेतलेली आहे आणि 1 मोठी घेतलेली आहे. तर त्यात थोडे कट करून घेतलेले आहे, त्या घालायच्या आपल्याला. त्यानंतर दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि आपण केलेली ही पेस्ट घालायची आहे यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मसाला थोडासा निघून जाईल त्याच्यामधला. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यामध्ये घालायची आता आपल्याला मेथीची भाजी. तर मेथीची भाजी घालूया आपण. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला मटार. आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. तर गॅसची फ्लेम कमी आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दूध. तर दूध 1 कपपेक्षा थोडंसं कमी आहे, ते घालूया आपण. आणि छान व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घालायचं दूध. परत थोडंसं घालूया आपण यामध्ये दूध. तर परत थोडंसं दूध ॲड करत आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाहीतर दूध फाटतं टाकल्यावर. मोठी असल्यावर कमी गॅसवरच टाकायचं, कमी गॅसची फ्लेम असल्यावर. आणि छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्या. तर यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला, थोडासा घेतलेला आहे अगदी. आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. तर यामध्ये घालायची आता आपल्याला मलाई, दुधावरची साय आहे ही. छान व्यवस्थित फेटून घेतलेली आहे मी. मिक्स करून घ्या व्यवस्थित. तर यामध्ये घालायची आता आपल्याला कसुरी मेथी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मस्त भाजी होऊ द्यायची आहे आपली ही. हॉटेलपेक्षाही खूप टेस्टी होते. तर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली मेथी मटर मलाई इथे रेडी झालेली आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.